नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. अनेक शब्द आचार्योपासनामध्ये असा आलेला आहे. खूप सुंदर शब्द आहेत. जिवंतपणे ज्ञानोबाराय म्हणतात मी ही सेवा करील, पण जर मृत्यू ओढवला तर माझ्या शरीरातले पंचमहाभूत अशा ठिकाणी ठेवील जिथे माझे गुरु असतात. ये शरीराची माती मेळविन ती एक क्षिती. माझे गुरु ज्या मातीवर उभे राहतात तिथं मी एक राख त्या ठिकाणी ठेवील. माझे गुरु जो वारा घेतात त्या वाऱ्यामध्ये माझ्या शरीरातलं वायू तत्व टाकेल. जो स्वयंपाक माझ्या गुरुसाठी तयार होतो त्या ठिकाणी मी माझं अग्नी तत्व टाकेल. जिवंतपणे तर मी सेवा करेल, मेल्यानंतर सुद्धा माझी ही सेवा झाली पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये गुरुला अडवता येत नव्हतं. बोलताना सगळ्या ठिकाणी गुरुची स्तुती करताना अडवायचे. पण आता ज्ञानेश्वरीतच आचार्योपाश्रम शब्द आलाय, मनसोक्त बोलून घेतलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात माझी आवड होती, वाचुनी पडे ना वाची ना गो सेवाई जाणे. हे ज्ञानोबाराय म्हणतात बरं का, ना सेवाई जाणे स्वामीची. एक माझ्या मनात भावना होती माऊली, आणि तुम्ही सतत मला थांबायची तर मला ही सेवा. आणि हे प्रकरण घरी गेल्यावर वाचा. 18व्या अध्यायामध्ये याचा अर्थ मी तुम्हाला सांगेल की गुरुसेवा किंवा भगवंत काय आपल्याला प्रसाद देतात आणि काय. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं. सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय महत्त्वाचा आहे आणि सगळ्या गीतेमध्ये सगळं सार 18व्या अध्यायामध्ये आलेले आहेत. आणि 18व्या अध्यायाचं सार 5 श्लोकामध्ये आलेले आहेत आणि 5 श्लोक सार एका श्लोकात आलेलं आहे. अशी ज्ञानेश्वरीची बांधणी आहे. मग तिथे ज्ञानोबारांनी हे सगळे विषय गुरुचे असतील, देवाचे असतील, शास्त्राचे सगळे स्पष्ट केलेले आहेत त्या ठिकाणी. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच आपण संकल्पना करावी. या जन्मात ज्ञानेश्वरी कळाली तरी ठीक आहे, पण पुढचा जन्मसुद्धा मी ज्ञानेश्वरीसाठीच घेईल हे आपल्या मनात भावना पाहिजेत. आणि वस्तुस्थिती अशी आहे, ज्ञानेश्वरी म्हणजेच खरा परमार्थ आहे. कोणाचं ऐकायचं जीवनामध्ये? कोण तुम्हाला सांगणार आहे काय आहे म्हणून? कोणत्या अधिकाराचे? हे गाईडलाईन घ्यायचे असतात साधकांचे, जे अगोदरचे असतात. कीर्तन वक्तृत्व म्हणून ऐकू नका, तुम्ही फसाल. साधकाच्या जीवनासाठी उपयोगिता काय आहेत म्हणून जर तुम्ही वक्तृत्व ऐकलं तर आपल्या जीवनाची गती वाढेल, प्रगती वाढेल, विचारशक्ती वाढेल. खूप चांगला बोलतो, खूप वक्तृत्व चांगलं आहे म्हणून जर ऐकलं ना, कदाचित तो खूप चांगला बोलत असेल, आपलं जीवन एवढं हलकं नाही आहे वक्तृत्वावर वळवून टाकावं. आपण घरादाराचा त्याग करून आलेलो आहोत. ज्ञानेश्वरी शिकतो. रोज एक ओवी आपल्याला कमीत कमी कळाली पाहिजेत, रोज एक ओवी पाठ झाली पाहिजेत, तर आपला परमार्थ आहे. ज्ञानोबारांचा तर प्रश्नच नाही महाराज. मी तर एवढं भाग्य समजतो ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये. मराठी बोलणारे, विशेष करून आळंदीत राहणारे आणि ज्ञानेश्वरीची सेवा करणारे या पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ पुण्यवान माणसं आहेत. ह्याच्यापेक्षा दुसरा माणूसच नाही. आणि हे सुचणं मानवी जीवनाचं पुण्य आहे. हे कळायला लावणं हे मानवी जीवनाचं पुण्य आहे. म्हणून आचार्योपासनम शब्दाचा अर्थ आपल्या जीवनात घेत असताना ज्ञानेश्वरीला गुरु मानून ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी नवविधा भक्ती ठेवणं हे आचार्योपासनम आहे. आणि हे तुमच्या जीवनामध्ये आलं ना, शौचममध्ये शुद्धता. आचार्योपासनम शौचम, शुद्धता. शुद्धता तुम्हाला कल्पनाच आहे. मी आत्ता सांगितलं तुम्हाला, आत बाहेर निर्मळ असणं. बाहेर शरीराला कलंक लागला नाही पाहिजेत आणि आतून राग द्वेषाचा कलंक राहिला नाही पाहिजेत. ज्ञानोबारांनी इतकं सुंदर सांगितलं या बाबतीमध्ये, खूप सुंदर सांगितलेलं आहे. आत बाहेर चोखाळू शब्द बघा कसे. सूर्य जैसा निर्मळो. आतूनही स्वच्छ, बाहेरूनही स्वच्छ. आणि ज्ञानोबारायला जसं मी रावणाचं वर्णन केलं ना, ज्ञानोबारायला हे मान्य नाही बरं का. बाहेरून खूप चांगला आहे. ज्ञानोबाराची उपमा तर एवढी गजबची आहेत. गाढव तीर्थी नानीला. काय शब्द आहे? नाही कळालं. गाढव तीर्थी नानीला म्हणजे अर्थ कळाला का? त्यांना गाढव म्हणायचे आहेत.
गाढव, कारण की गाढव हा आतून, गाढव म्हणजे काय, प्राणी येतो नाही. गाढव शब्दाचा खरा अर्थ असा आहे, गाढव पावसाळ्यामध्ये ना असं वाळतं आणि उन्हाळ्यामध्ये त्याची तब्येत तयार होते, त्याचं नाव गाढव आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये ते गवत चरायला गेलं ना तर मागं बघतं, ते सगळं खाल्लेलंच दिसतं, त्याला काहीच नसतं ना उन्हाळ्यामध्ये. पुढं चरत चरत जातं आणि नुसतं मनाने मागं बघितलं की मनाने खुश होतो. एवढं रान उरकलं, मनाने प्रसन्न झाले की तब्येत सुधारते. नाही कळालं? एवढा विषय सेवन केला मी. गाढव. आणि पावसाळ्यामध्ये हिरवं गवत असतं, दिवसभर चरतं, मागं बघतं तसंच हिरवं आहे, त्याला वाटतं काहीच खाल्लं नाही. परमार्थ राहून परमार्थ करत नाहीत, संसारात विषय भोगल्याचा ज्याला आनंद होतो. ज्ञानोबा म्हणतात, गाढव तीर्थी इंद्रायणी आणि चंद्रभागा नानीला. कधी कधी एखाद्याला वाटतं नाही महाराज जरा उपमा, दुसरी उपमा घ्या, कडू दुधिया माखिला गुळे जैसा. दुधी भोपळा असतो ना, कडू दुधी भोपळा, कितीही गुळ टाका, नाही कितीही गुळ टाका, एखाद्या हलकट माणसाला कितीही गोड बोला, कडू दुधिया नाही. ज्ञानोबाराला मान्य नाही. ज्ञानोबा म्हणतात आतमध्ये ज्ञान असावं आणि बाहेर कर्म असावं. कर्म शब्दाचा अर्थ नीट लक्ष, स्वच्छ कर्म, निष्काम कर्म. बाहेर कर्मी धुतला, अंतरी वंग फिटला. वंग म्हणजे कलंक, विषयाचा कलंक राहिला नाही पाहिजे. हे दोन्ही ज्याच्यामध्ये आहेत तो शौच. खूप सुंदर शब्द आहेत, खूप विश्लेषण आहे, खूप त्यातले महत्त्वाचे शब्द सांगतोय, फक्त काय म्हणायचे त्यांना. अंतर बाहेर निर्मळ चोख झालेला, चोख. आणि काही काही शब्द इतके महत्त्वाचे आहेत. स्थैर्य शब्दाचा अर्थ तुमच्या आमच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. परमार्थात लवकर फळ मिळत नाही, त्या ठिकाणी आपल्याला स्थैर्य लागतं. आणि आत्मविनिग्रह, कंट्रोल. परमार्थामध्ये आहेत ना, जे साधक लोक आहेत ना, कीर्तनकार, ते वाजवणारे लोक भाग्यवान आहेत. एका वर्षात सप्ते लागतात, लगेच आळंदी सुटते त्यांची. गायक वादक, ते कीर्तनकाराला 4 वर्ष अभ्यास करावा लागतो, नंतर पुन्हा पुढचा अभ्यास करावा लागतो, नंतर पुढचा, मग 1 2 2 थोडासा उशिरा, त्याला म्हणतो ना आपण तत्त्वज्ञान. स्थैर्य, मानसिक स्थैर्य, आध्यात्मिक स्थैर्य, आत्मविनिग्रह, नियंत्रण, कंट्रोल. आणि जे महत्त्वाचं आहे, इंद्रियार्थेषु वैराग्य. प्रत्येक इंद्रियाला स्वतंत्र वैराग्य आहे. डोळ्याचं वैराग्य आहे, कानाचं वैराग्य आहे, काय ऐकलं पाहिजे जीवनामध्ये. बुद्धी भ्रष्ट होईल असे शब्द कानात जाऊच देऊ नका. लोक फार वाईट असतात महाराज, काय सांगतील आणि काय नाही याचा आपल्याला अंदाज येणार नाही. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. या ओवीचा खूप श्लोकाचा मतितार्थ आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर स्वतःबद्दल आपण विचार करत नाहीत. फीडबॅक वाढत जातात. स्वतःबद्दल कधी आपण विचार करत नाही. आणि अमानित्व अधिमत्वाची जी लक्षणं आहेत ते स्वतःवर विचार करण्याची लक्षणं आहेत. आपलं जीवन जर आपण तपासलं ना, तर बहुतेक आपल्या जगण्यामध्ये म्हणजे 99% परकीयांचा हात असतो. म्हणजे आपण पॅन्ट कोणती घालावी, भांग कसा असावा, शर्ट कसा असावा, त्याचा कलर कोणता असावा, हे सगळं आपल्या बुद्धीचं नाहीच. कोणीतरी डिझाईन तयार करतं आणि त्या डिझाईनप्रमाणे आपण नाही त्याचे अनुयायी होतो, नको त्याचे अनुयायी होतो. कोण कसं वागतंय, काय वागतंय हा भाग वेगळा आहे. खाण्याची शैली कशी त्याचं आपण अनुकरण करतो, जगण्याचं अनुकरण करतो.
अमक्या माणसाकडे गाडी आहे मग तोच ब्रँड आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे साबणाच्या जाहिराती, हे सगळं काय आहे? जो जाहिरात करतो तो तितका हलका साबण वापरतो का, हा एक मोठा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ज्याच्याकडे 800 कोटी 900 कोटीची शिल्लक प्रॉपर्टी आहे तो 8 रुपयाचं साबण वापरत असेल असं तुम्ही कल्पना कराल का? पण तो सांगतो तुम्ही हा वापरा, बाकीचे बी वापरतो. आत्मविचार करणं हे अध्यात्मशास्त्रामध्ये प्राधान्य आहे. 700 कोटी माणसं आहेत, तुमचा मेंदू चालणार किती? कोणावर विचार करणार तुम्ही? कोणाबद्दल विचार करणार? आणि शक्य आहे की तुम्ही सगळ्याबद्दल विचार केला तर तुमचं काय बिघडणार त्याच्यामध्ये, किंवा काय दुरुस्त होणार? हे जग आहे, प्रवाह आहे. याला एक वेगळ्या भाषेमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे, आपुली आपण करा, स्वात्मचिंतन करा, आत्मचिंतन करा. काही माणसं जी धंद्यावर बसणारे असतात ना, त्यांचा अभ्यास करा. ज्ञानेश्वरी तुम्हाला कुठेही रस्त्याने चालताना दिसेल, खाता पिताना सगळ्याकडे ज्ञानेश्वरी दिसेल तुम्हाला. दुकानदार श्रीमंत का असतो? सकाळी 7ला दुकान उघडतो, रात्री 10ला बंद करतो. सकाळी 7ला दुकान उघडतो, रात्री 14 तास तो एका ठिकाणी घालवतो. तुमची ताकदच नाही. 14 तास म्हणजे एका दिवसाचे 14 तास, असं त्याचं संपूर्ण आयुष्य तो त्या दुकानामध्ये घालतो, तेव्हा त्याच्याकडे पैसा येतो. त्याची साधनं येते. त्याला सगळं सांगा तुम्ही, अध्यात्म असं आहे, अमुक असं आहे, तो म्हणतो सगळं ठीक आहे पण धंदा पाहिला. थोडं विचार करण्यासारखं आहे की हा जो दुकानदार माणूस आहे तो विचार करतो आणि धंदा सोडून कुठं जात नाही. खरंच परमार्थिक माणसं इतक्या चांगल्या रीतीने परमार्थ करतात का? इतक्या चांगल्या रीतीने ज्ञानेश्वरीचं गाथ्याचा अभ्यास करतात का? इतका प्रामाणिकपणा जो सांसारिक लोकांमध्ये आहे तो आध्यात्मिक लोकांमध्ये तेवढा प्रामाणिकपणा आहे का? याचा विचार करणं म्हणजे गीतेचं सहकार्य घेणं. मग ते विचार करताना काय करायला पाहिजेत? मग तो जो दुकानदार आहे जो 14 तास 15 तास दुकानावर बसतो, सगळं सोडलेलं असतं, जेवणसुद्धा तिथंच येतं त्याचं. घरी काय चाललंय माहीत नाही, मुलं काय करतात माहीत नाही, बायको सांगेल ते तो ऐकतो. इतका तो एकनिष्ठ त्या दुकानाशी झालेला असतो. ही सामान्य माणसातली एकनिष्ठता कधीतरी आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. कधीतरी आपण तेवढे स्वार्थी झालो पाहिजेत की ज्ञानेश्वरी सोडून काही ऐकायचंच नाही. मग ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी इतर पदार्थाचा त्याग करणं म्हणजे अमानित्व अदंबित्व हे लक्षण अंगात आणणे. इंद्रियार्थेषु वैराग्य म्हणजे लोक म्हणतात का वैराग्य पाळायचं? वैराग्य नाही, ते काही मिळवण्याकरता त्याग आहे. माझा शब्द नीट ऐका. तुम्ही जे जन्माला आलेला आहेत की देवाला असं वाटत नाही का तुम्ही थोडंसं 2 घास चांगले खावेत? एवढं सुंदर जग आहेत, याच्यामध्ये तुम्ही रममान व्हावं, असं काही ईश्वराला वाटत नाही की माझ्या भक्तांनी असं चांगला आनंद घ्यावा म्हणून. पण तो दिसणाऱ्या आनंदापेक्षा असणारा आनंद मोठा आहे, म्हणून दिसणाऱ्या जगाचा त्यांनी त्याग केला पाहिजे. त्याचा आनंद इतरावर आधारित नाही पाहिजे. इतर शब्दाचा अर्थ आहे विषय. स्तुती केली तर आनंद होतो, निंदा केली तर डोकं दुखतं, लहान म्हणलं तर राग येतो, महान म्हणलं की बरं वाटतं. हे जे प्रकार आहेत शब्दावर खेळण्याचे, स्तुतीवर खेळण्याचे, सुखदुःखाचे प्रकार, हे साधकाच्या जीवनात नसावेत म्हणून हे साधू संत आहेत. अध्यात्मशास्त्र हे की मूर्खांनी तयार केलेलं किंवा प्रतिबंधक शास्त्र आहे मानवी जीवनाला, असं शास्त्र नाही आहे ते. कमीत कमी खर्चामध्ये तुमचं जीवन गेलं पाहिजे याची व्यवस्था म्हणजे एकांतवास आहे. तुम्हाला आर्थिक ताण आला नाही पाहिजे. खाण्याकरता लागणारं कष्ट आहे ते मधुकरी मागून आणा, 2 टायमाची जेवणाची सोय झाली, 24 तास तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला फ्री आहात. गप्पा मारायला नाहीत बरं का, एकमेकाची टिंगल टवाळी करण्याकरता तर मुळीच नाही. याचा मिनिंग काय, याचा अर्थ काय, ते या ठिकाणी आपल्याला 13व्या अध्यायामध्ये प्रगट होतो. इंद्रियार्थेषु वैराग्यम, अनअहंकार, खूप सुंदर शब्द आहेत.
अहंकार रहित साधकाचं जीवन. साधकाचं जीवन तो साधू कोण असेल, त्याच्याकडे अहंकार असेल की नाही तो त्याचा विषय आहे. पण ज्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा आहे, कारण की 13वा 14वा 15वा अध्याय हा ज्ञानकांडातला आहे. ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्याला पहिल्यांदा अनहंकार पाहिजेत. अहंकार नाही पाहिजे त्याच्याकडे, विनम्रता पाहिजे. मिळवायचे त्याला, त्याच्या जवळ नाही आहे काही. साधना मिळवायची, शब्द मिळवायचे, सिद्धांत मिळवायचे, सेवा मिळवायची. आणि ज्यांच्याकडे सगळं आहे त्या साधूकडे साक्षात परब्रह्म आहेत, तुम्ही त्याला काहीच देऊ शकत नाही. हा जो दोघातला संबंध आहे ना, हा पहिला लक्षात ठेवा. जगातला कोण देव साधूला काही देऊ शकत नाही. काही जरुरी नाही साधू कोणाचं ऐकेल म्हणून. एवढं प्रेम करणारे नामदेव महाराज भगवंत स्वतः आळंदीला पाठवतात. नाही ऐकलं ज्ञानोबारायांनी, कच्चं आहे म्हणून परत पाठवलं. देवानी पाठवलं बरं का. देवानी पाठवलेल्या ऐकायचं नाही हे साधू संतांनी ठरवलं. देवानी काय केलं त्यांचं? तुम्ही एकदा प्राप्त झालात एखाद्या विशिष्ट ठिकाणी, देवसुद्धा तुमचं काही बिघडू शकत नाही. म्हणून तर अध्यात्म आहे. झाला नाराज काय, देव नाराज होऊ द्या ना, प्राप्तव्य मिळालेले आहेत. अशा व्यक्तीकडून तुम्हाला ज्ञान मिळवायचे की जिथे देवसुद्धा कमी पडतो सांगण्यासाठी. जिथं देवाचं सुद्धा ज्या साधूकडे काही चालत नाही, तिथून तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचे. म्हणून अनहंकार अवस्था पाहिजेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये उत्तेजक भाव नको आहेत, चिडाचिडी नको आहेत. आणि तुम्ही म्हणाल महाराज शोधायचं कुठं? शोधूच नका, लायकीचं व्हा, आपोआप माणसं चांगली मिळतील. शोधणार काय तुम्ही? अज्ञानी माणसं शोधणार काय मला सांगा ना. कीर्तन ऐकलं चांगलं वाटलं, पिक्चर पाहिला चांगलं वाटलं, नाटक पाहिलं चांगलं वाटलं, त्याला विचारलं कोणतं चांगलं आहे? नाही, जरा पिक्चर बरा वाटतो. अज्ञानी माणूस निवाडा काय करणार आहेत? काय निर्णय घेऊन जाते ना? कोण, कसला आवाज येतो? विक्षेप करू नका. खूप सुंदर शब्द येतो. काय अज्ञानी माणूस करू शकतो? काय तिची ताकद आहे, काय हिंमत आहे तिची? नाही ऐकलं, प्राप्तव्य मिळालेलं आहे. मग अनहंकार, विशेष करून हा जो दोष आहे ना, तो विद्वान लोकांमध्ये जास्त आहे. अहंकार, दोन शब्द येतात. अज्ञानी आणि ज्ञानी दोन्ही बरोबर चाललेलं आहे. अज्ञानी जे आहेत ते अहंकारी आहेत. मग अज्ञान दिसतं कुठं? अज्ञानाचं स्थान कोणतं आहे अज्ञान दिसायचं? जो विद्वान आहे, उच्च प्रतीचा साधक आहे, जो सिद्धी प्राप्त आहे, त्याच्या ठिकाणी अहंकार असतो. चांगदेवाच्या ठिकाणी अहंकार आहे. तुम्ही स्वतःला अहंकारी समजू नका बरं का. तुम्ही अज्ञानी आहात. नाही तर कल्पना कराल की आम्ही पण चांगदेव झालो म्हणून. काही असेल तर अहंकार आहे. काही आहे माझ्याकडे असं मानणं मूर्खपण आहे. फरक लक्षात घ्या बरं काय बोललो तुम्हाला. काही असेल तर अहंकार आहे. इतरांपेक्षा बेस्ट तुमच्याकडे तर तुमच्याकडे अहंकार असू शकतो. काही नसताना तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानणं हे मूर्खपण आहेत, हे अज्ञान आहे. हा तमोगुणाचा प्रकार आहे. निर्णय कोण घेणार? साधू लोक निर्णय घेतात. त्याला सांगायची काय गरज आहे? समाज निर्णय घेतो. एका माणसाला अजिबात गाता येत नव्हतं. नेमकं त्याला ह्या गोष्टी माहीत नाहीत. मग कुठेही गेला, अरे आमचा माणूस फार चांगलं गातो, या म्हणा बरं अभंग. कसंही ओरडायचं, हसायचे लोक. ह्याला माहीत नाही की आपला स्वर लागत नाही, आपला गळा नाही नरड आहे, जाणीवच नाही त्याला. कोणी टिंगल करायचं, कुठेही गायचं. मला एक दिवशी दयारी मी समजून सांगितलं, अरे तुला स्वर नाही आहे, तू कुठेही गात जाऊ नको, लोक टिंगल करतात तुझी. मला म्हणलं शास्त्रीजी तुम्हाला स्वर कळतो का? म्हणलं कळत नाही. मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह घेतले. म्हटलं म्हणूनच तुझी टिंगल होती जीवनामध्ये. तुझ्याकडे आहे काय आणि नाही काय याचं सुद्धा तुला ज्ञान नाही. अहंकारी जी माणसं असतात ना, ती विघातक असतात, घातक असतात.
कुठल्याही संप्रदायामध्ये असो, वारकरी संप्रदायामध्ये असो, संन्यासी संप्रदायामध्ये असो, मुळातच अहंकारामुळे संप्रदाय तयार होतात. हे खूप सुंदर विचारशैली ज्ञानोबारायांची, अहंकार आणि अनहंकार. मी एक विद्वान आहे, माझंच लोकांनी ऐकायला पाहिजेत, म्हणून मी जे सुरू करेल त्याची लोकांनी अनुयायी व्हावेत, अशी भावना निर्माण होणं हे अहंकाराचं द्योतक आहे. आणि यदा कदाचित एखाद्या बुद्धिमान माणसाने जर त्याचा विचार नाही ऐकला, सामुदायिक बहिष्कार टाकला जातो. मला असा अंदाज आहे, माझे शब्द कळत असतील तुम्हाला, सामुदायिक बहिष्कार टाकला जातो. सगळे मिळून म्हणतात की हा माणूस मूर्ख आहे आणि तो नेमका विद्वान असतो. सामुदायिक बहिष्कार. आता समजा आपण वारकरी संप्रदायातले ज्ञानोबारांचे आहेत, जर इतर संप्रदायामध्ये आपण गेलो की ते संप्रदायातले लोक आपल्याला मूर्खात काढतात. खरंच आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे मूर्ख आहेत का? थोडासा अभ्यास करून पहा. मग काही काही लोकांना ग्लानी होते, काही काही लोकांना असं कुजमल्यासारखं होतं. मग एक तर ते संप्रदायात जात नाही, त्याचे द्वेषी होतात किंवा त्यांना नावं ठेवायला सुरुवात करतात. त्यांच्या संप्रदायामध्ये दुसरा वर्ग प्रवेश करतो. नाही, आम्हाला आपला संप्रदाय लहान आहे, हे मला पटलेलं. हजारो लोक आमच्या डोळ्यापुढे वारकरी संप्रदाय सोडून इतर संप्रदायामध्ये जाताना पाहिलेले आहेत. माऊलीला सोडून जाणं हे महापाप आहे महाराज. जगात याच्यापेक्षा काहीच पाप नाही. माऊलीला सोडून जाणं पाप. म्हणजे काही मिळालं पाहिजे म्हणून तो ज्ञानेश्वरी आहेत. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी म्हणून ज्ञानेश्वरी आहेत. मिळत का नाही? कमकुवतपणा आहेत, अहंकारी पण आहेत. आणि हे जे अहंकारी आहेत हे भयानकच आहेत. एक 2 ओव्या ज्ञानोबारांच्या 2-3 ओव्या इतक्या सुंदर आहेत अहंकारीच्या, तुमच्या लक्षात येईल त्या ओव्या कशा सांगितलेल्या आहेत. एकीकडे दृष्टांत आहेत आणि एकीकडे सिद्धांत, आणि एकाच ओवीमध्ये दोघांची गुंफण आहे. एक दिवा असतो, तेलातला दिवा. 3 पदार्थ असतात. एक वात असते, अग्नी असतो आणि तेल असतं. ज्ञानोबारांनी तिघाला वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत. तिघाला. आणि तो जो दिवा आहे ना, जुन्या काळातला 700 वर्ष ज्यावेळेस लाईट नव्हती त्यावेळेसचा तो दृष्टांत आहे. तो दिवा पेटलेला आहे, तर त्या वातीवर पाण्याचा थेंब जर पडला तर तडतड तडतड असा आवाज येतो. बरं, तो दिवा विझू नये म्हणून घरमालकाला प्रयत्न करावा लागतो. लक्षात येते? तो दिवा विझू नये मग घरमालकाला प्रयत्न करावा लागतो, त्याचं कोंदण तयार करावं लागतं, देवळी ज्याला म्हणतो आपण. आणि हा दिवा ज्या देवळीमध्ये राहतो तिथं काळं केल्याशिवाय राहत. ज्ञानोबारांनी एका ओळीमध्ये किती सिद्धांत सांगितलेत बघा. जीवने सिंपिला तिळपिढी. जीवन अहंकारी विद्वानाला जर आपण चांगलं सांगायला गेलो, शब्द नीट आहे का? अहंकारी विद्वानाला जर आपण चांगलं सांगायला गेलो तर तो उलटतो आपल्यावर. मला कळत नाही का या गोष्टी? मला सांगतोस मूर्ख कुठला? बरं, जे सांगितले ते चांगलं सांगितले, त्याला म्हणतात जीवन. पाणी, दुसरा अर्थ आहे त्याचा पाणी. जीवने सिंपिला. फार नाही, थोडं गाईडलाईन केली, जरा चुकतंय तुझं, जरा बघ, जरा मूर्ख माणूस असतो, माझ्या चुका काढतोस. मी नवीन 78ला आलो होतो, एकाचा अभंग चुकला होता कीर्तनकाराचा. मला माहितीच नाही तो कीर्तनकार किती मोठा आहे. त्यात नवीन पाठ केल्यामुळं मला असं वाटलं त्याला सांगावं. मग मी त्याला सांगितलं, महाराज तुमचा जो अभंग आहे तो चुकलेला आहे. किती दिवस झाले आळंदीत येऊन. म्हणजे अभंग चुकला याच्यावर आपण बोललेलं चांगलं आहे. त्या आळंदीत किती दिवस येण्याचा विषय नाहीत. आळंदीमध्ये तर दगडंसुद्धा 700 वर्षापासून आहेत. तुम्ही किती दिवस आले याचा नाही, तुमचा अभंग चुकलेला आहे. अरे, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की माझ्या चुका काढतो तो आत्ताच. जीवने सिंपिला तिळपिढी. बरं, प्रकाश किती त्याचा? 2-3 टिपणं. ज्ञानोबारांचे शब्द आळूमाळू प्रकाश करी. मध्ये मध्ये एखादं टिपण चांगलं असतं. आळूमाळू प्रकाश. तेतुलेनी उभारा धरी, असं छाती काढून चालतो.
हे ज्ञान एक ओवी सरळ चालली बरं का, अर्थ दुसरे त्याचे, याला भावार्थ दीपिका म्हणतात. तेतुलेनी उभारा धरी फुकतो तो, आळूमाळू प्रकाश कर. आणि जर खवळला तो माणूस, किती घराचा नायनाट करेल, लागला तरी काडी उरोनी दे. तो दिव्याप्रमाणे जो विद्वान आहे, तो एखाद्या घराला, एखाद्या माणसाला लागला ना, दिवाच येतो. आणि ज्या घरात राहतो त्या घराला काळीमा लावल्याशिवाय, म्हणून घरात नेताना सुद्धा हल्ली विचार करावा लागतो कोणाला प्रवेश द्यायला. जे तर ठेविले ते तर भरपूर त्यात सांगितलेले, मी आपल्याला संक्षिप्त शब्दामध्ये सांगतो. हा अहंकार आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.